36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी धडक आणि कारवाई केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि पोलीस कोठडी न वाढवण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना बेबी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला एसीबीनं रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार बीबी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे वय वर्ष 40 यांनी तक्रारदाराच्या नातेवाईकाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि PCR न वाढवण्यासाठी 6,000 ते 7,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसताना त्यांनी याबाबत थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी सतीश नागरे यांनी तडजोडी अंती 5,000 रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवण्याचं निष्पन्न झालं. किनगाव जट्टू बस थांब्यावर सापळा रचलाय. पडताळणीनंतर एसीबीच्या पथकानं 28 जुलै रोजी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बस थांबा परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारत आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश नागरे यांना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय काम करून देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.